सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या खूप शुभेच्छा। भारताचे संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे। भारतात जाण्याचा सन्मान एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। हा दिवस आपण साजरी करत आहोत। या निमित्ताने मी 2 शब्द बोलणार आहे। एक शब्द तुम्ही ऐकून घ्यावे। मी तुम्हाला तुमचे आभार मानते। आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताचे संविधान लिहिले आहे। त्या संविधानात भारतीय नागरिकाने कसे वागावे असे लिहिलेले आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये उत्तर प्रदेशातील मऊ या गावी झाला होता। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी असे होते। त्यांचे वडील शिक्षणाबाबत अतोनात कष्ट करून त्यांच्या मुलांना शिकवायचे। बाबासाहेब आंबेडकर हे रामजी आंबेडकर यांचे 14वे व शेवटचे संतान होते। बाबासाहेब आंबेडकर यांना 2 पत्नी होत्या, सविता आंबेडकर व रमाबाई आंबेडकर। रमाबाई आंबेडकर यांच्या निधनानंतर 14 वर्षाच्या नंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता। त्यांनी आपल्या भारतासाठी अतोनात कष्ट करून आपल्याला संविधान लिहून दिले होते। विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। याचा अर्थ असा की देणारे देत जातात, घेणारे घेत जातात आणि जेव्हा देणाऱ्याची पिढी संपण्याच्या मार्गावर येते तेव्हा त्यांची पिढी पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आपण त्यांनी दिलेल्या या सर्व गोष्टींचे ज्ञान स्वतःकडे घेऊन तीच पिढी पुन्हा चालू ठेवावी। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय हिंद, जय भारत। त्यांनी जीवाचे रान करून संविधान लिहिले। त्यांनी संविधान लिहिले म्हणून आपण रात्री शांततेने झोपू शकतो। आपल्याला भारतात कुठेही फिरण्याचा अधिकार आहे, कुठेही वास्तव्य करण्याचा अधिकार आपल्याला संविधानामुळे मिळाला आहे। कुठेही व्यवसाय करण्याचा अधिकार संविधानाने सांगितला आहे। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। तुम्हा सर्वांना संविधान दिनाच्या खूप शुभेच्छा। आज 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन। संविधान लिहिण्यामध्ये 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला। संविधानाने आपल्याला खूप हक्क दिलेले आहेत, स्त्रियांसाठी खूप कायदे केलेले आहेत। तो कुठेही आपल्या मनाने व्यवसाय करू शकतो। हे स्वातंत्र्य फक्त आपल्याला संविधानाने दिलेले आहेत। याला लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला। यात भरपूर कायदे आहेत। इंग्रज म्हणाले की तुम्ही तुमचे स्वातंत्र्य पुस्तक बनवा, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र दिवस संविधान लिहून काढले। धन्यवाद। मी आज तुम्हाला संविधान दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या। डॉक्टर बाबासाहेब यांनी भारताची राज्यघटना लिहून आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला। एवढे बोलून मी माझे 2 शब्द आंबेडकर असे होते। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई तर वडिलांचे नाव रामजी असे होते। अभिवादन करून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।